एका सामान्य घरातील मुलगी आज डॉक्टर बनलीये. ही प्रेरणादायक कहाणी आहे लातूरच्या चाकूरमधील शरयू शिवरुद्र आलमलेची. गोरगरिबांना मदत करण्याचं लहानपणीपासूनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज ती डॉक्टर बनलीये. माझं लहानपणीपासूनच स्वप्न होतं की काहीतरी मोठं करायचं खूप. मग त्यानंतर म्हणून मी जेव्हा जेव्हा डॉक्टर लोकांना बघायचे तेव्हा मला असं वाटायचं की हे एकदम नोबेल प्रोफेशन आहे. आपण गोरगरीब लोकांना यामधून खूप मदत करू शकतो, त्यांना खूप सहायता करू शकतो म्हणून. आणि दुसरं म्हणजे की आमच्या घरामध्ये जेवढे पण शिकलेले आहेत ते सगळे वगैरे डॉक्टर असं कुणी नाहीये. त्यामुळं असं माझं एक स्वप्न होतं की आपण एक डॉक्टर बनावं आणि आपल्या घराण्याला एक पहिली डॉक्टर द्यावी म्हणून. आणि माझ्या मम्मी डॅडींना पण वाटायचं की डॉक्टर बनायला पाहिजे म्हणून मी डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला. शरयूने आपलं प्राथमिक शिक्षण चाकुरातील लोकमान्य प्राथमिक विद्यालयातून पूर्ण केलं. पुढे तिने 5वी साठी शहरातील जगजागृती माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला. तेथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिचा लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात नंबर लागला. 10वीला चांगले गुण घेऊन तिने लातूर मधील राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळविला. पुढे नीट परीक्षेत तिने 621 गुण घेत मुंबई मधील सेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज मध्ये MBBS साठी प्रवेश मिळविला. पण मुंबई सारख्या शहरात राहण्याची व्यवस्था, तिथला प्रवास अशा अनेक प्रकारच्या अडचणी शरयू समोर होत्या. पण शरयूने तिच्या निर्णयावर ठाम राहून जिद्दीने हे यश मिळवलं. मोठी अडचण ही होती की तिथं राहणं, तिथलं कल्चर वगैरे, तिथला तेवढा प्रवास करून राहणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यात. पण नंतर मग तिथं गेल्यानंतर असं वाटलं की काही नाही, होऊन जाईल आपल्याला. तिथले माझे गुरुजी, टीचर्स वगैरे ज्यांनी मला शिकवलं किंवा माझ्या रूममेट्स, माझे तिथले झालेले फ्रेंड्स यांच्यामुळं हा प्रवास एकदम सोपा वाटला. ह्या सगळ्या अडचणी नंतर काही वाटल्या नाहीत. म्हणजे प्राथमिक म्हणजे ग्रामीण भागातून जे विद्यार्थी जातात जेव्हा ते अशा मोठ्या शहरात जातात तेव्हा त्यांना अशा सगळ्या अडचणी वाटतात. सगळ्यांच्याच मनावर एक दडपण असते की आपण तिथं कसं राहणार. पण मला असं वाटतं की जर आपला निर्णय ठाम असेल आणि आपला स्वतःवर आत्मविश्वास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी नंतर काहीच नाही वाटत. तिथं गेल्यानंतर सगळं एकदम व्यवस्थित होऊन जातं आणि सगळ्यांनी असे निर्णय घेतले पाहिजे. शरयूने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. शरयूचं हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी तिच्या आई वडिलांनीही खूप कष्ट सोसलेत. त्यांनी नेहमीच तिला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शरयूचे वडील हे शेतकरी आहेत तर आई ही गृहिणी आहे. माझं एक मुलांसाठीच एक लहानपणापासून स्वप्न हो की माझे मुलं चांगलं शिक्षण घेऊन उच्च शिक्षित होऊन आमचं नाव लौकिक करावं हे असं वाटायचं. पण आणखी माझ्यासाठी माझी आई भागीरथी शिवप्रकाश शेटे यांनी पण मला खूप मदत केली की बाबा की तू संपत्तीपेक्षा संततीकडे जास्त लक्ष दे आणि अभ्यास घेत राहा, चांगलं मार्गदर्शन करत राहा. हीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवून मी मुलांकडे सतत लक्ष दिलं की बाबा काय करायचं काय नाही हे. आणि सांगणारे पण होते युवराज पाटील, याचा पण मला खूप आधार होता की जी जी काही अडचण आली ती त्यांनी माझी पूर्ण केलेली आहे. आणि त्याच्यासोबत तिचे वडील पण असतील, बाकी घरातली माणसं सगळ्यांच्या या सहकार्यामुळं आणि मदतीमुळंच आज शरयू इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि तिची पण मेहनत खूप आहे की तिला पण एक जाणीव होती की बाबा आपण एक शेतकऱ्याची मुलगी आहे, ग्रामीण भागातून आपण शिक्षण घेत आहोत, काहीतरी करून दाखवावं, घराण्याचं नाव लौकिक करावं. डॉक्टर अशी ही पहिलीच आहे, त्याच्यामुळं आज खूपच आनंद होते. ग्रामीण भागातून माझी मुलगी लागेल मी अपेक्षा केली होती, पण तिनं पण कष्ट तसेच केली. आणि महत्वाची तिला मदत करण्याची म्हणजे मी ग्रामीण भागात शेताकडे असल्यामुळं तिच्या आईनं मदत केली पूर्ण. 4 वर्ष तिनं लातूरला राहिली, शिक्षण लातूरलाच घेतलं शाहू कॉलेजला. त्याच्यानंतर तिचा निकाल लागल्यानंतर कुठं तर आपल्या लेकीनं काहीतरी नाव चांगलं केलं. ग्रामीण भागातली होती, नाव चांगलं केलं, मला पण चांगलं वाटलं, चांगलंच करावची अपेक्षा होती, केली. पण एवढंच ही ग्रामीण भागातली मुलगी मुंबईला KM ला लागली. आम्हाला पण त्यावेळेस मुंबईला आम्हाला म्हणजे मुलीला कसं पाठवा विचार डोक्यात होता, पण मुलीची इच्छा होती करते त्यासाठी मी करू शकते, करून दिली. पण माझी मुलगी पूर्ण परिवारामध्ये MBBS डॉक्टर आज झाली. त्याच्यानंतर पुढे MD करावं असं माझी अपेक्षा आहे, तिची पण इच्छा आहे. एवढीच मी सांगतो. त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा माझ्या मिसेसनं, माझ्या बहिणीनं, मामा युवराज पाटलानं भरपूर तिला मदत खूप केलेली आहे. तिनं काय करते विचारणं आणि तिनं MBBS झाली ही चांगली गोष्ट आहे. आणि आमच्या पूर्ण घराण्याचं नाव लौकिक केलं. माझी तर शान माझ्या मुलीनेच वाढवली.
मुलापेक्षा मुलीनंच छान वाढवले. की सध्या आपण किती जरी समाज सुधारलेल्या गोष्टी केल्या असल्या तरी मुलांमुलींमध्ये भेदभाव हा नेहमी आहेच. पण माझ्या आई वडिलांनी हा भेदभाव कधीच नाही केला. माझ्या आई वडिलांनी नेहमी माझ्यामध्ये विश्वास दाखवला आणि त्यांना असं ते मला नेहमी सांगायचे की आपण पण खूप काही करू शकतो आणि तू मुलांपेक्षा कमी नाही. त्यामुळेच मला असं कधीच नाही वाटलं की आपण कमी शिकलं पाहिजे किंवा मोठ्या शहरामध्ये नाही जायला पाहिजे. आणि हेच माझ्यासाठी एक आधारस्तंभ होते म्हणून मी हा निर्णय घेतला की आपण मुंबईला जाऊन शिक्षण पूर्ण करायला पाहिजे. आणि म्हणूनच मी सगळ्या पालकांना आज हे सांगू इच्छिते की मुलांमुलींमध्ये भेदभाव बिलकुल नका करू. मुलींना नेहमी असं सांगत राहा की आपण मुलांपेक्षा कमी नाही आणि हा भेदभाव आपणच मिटवायला पाहिजे परिवारामधला. आणि मुली मुलांपेक्षा कमी नसतात. जर मुलींना संधी भेटली आणि योग्य शिक्षण भेटलं, त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास दाखवला, तर मुलं जे नाव घरासाठी करतात त्यापेक्षा जास्त मुली नक्कीच करतील हा विश्वास मला आहे. आणि मुलींना पण मी हे सांगू इच्छिते की आपण मुलगी आहे हे मनातून काढून टाकून धडाडीने निर्णय घ्या. योग्य शिक्षणासाठी स्वतःला प्रोत्साहित करा आणि योग्य ते निर्णय घेऊन आपल्या सगळ्यांनी आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करा. डॉक्टर शरीयो आलमले हिने जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करून आपल्या गावाचा लौकिक राखलाय. शरीयोला पुढील वाटचालीसाठी लोकसेवा टीव्ही न्यूज कडून शुभेच्छा.